राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 1,967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। पीक विमा योजनेमध्ये आता वन्य प्राण्यांमुळे आणि पुरामुळे होणाऱ्या नुकसानीची देखील भरपाई मिळणार। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। नुकताच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा होणार आहे। नेमका नमोचा 8वा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत मिळणार पुढे बघूया। अतिवृष्टीचे 984 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा। राज्य शासनाने मंजूर केलेल्या अनुदानाचे वितरण वेगाने सुरू असल्यामुळे आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। पीएम किसानच्या 21व्या हप्त्यामधून राज्यातील 6 लाखांपेक्षा अधिक शेतकरी वगळले। नवीन निकष लागू केल्यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी झाली असल्याची चर्चा बघायला मिळत आहे। नुकताच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला असून यामध्ये तब्बल 6 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना आता अपात्र करण्यामध्ये आली असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। सरकारच्या माध्यमातून नवीन निकष लागू। लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा गैरव्यवहार। हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी पैसे घेतल्याचे उघड सध्या जर बघायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा घोटाळा उघड झाला असून हजारो सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि पोलिसांनी लाभ घेतल्याचे समोर आले आहे। राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीविषयी घोषणेमध्ये हातचलाकी करण्याचे कारस्थान सुरू आहे। सरकार कमीत कमी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ कसा मिळेल याचा विचार करीत असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला। कापसाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता। मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळ मोन्था यामुळे कापसाचे उत्पादन आता 2% कमी होण्याची शक्यता आहे। आयात विक्रमी पातळीवरती पोहोचण्याचा देखील अंदाज आहे। ज्वारीच्या पेरण्यांना पावसाचा बसला फटका। उत्पादनामध्ये आता घट होण्याची शेतकऱ्यांना आहे भीती। अनियमित पावसाने ज्वारी पिकाचे गणित कोलमडले असून आता उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता। आकडे जाहीर करून आस दाखवली, शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही। काँग्रेसचा सरकारवरती हल्लाबोल बघायला मिळत आहे। कर्जमाफीसह शेतकरी मुद्द्यांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवरती निशाणा साधला असून आता या ठिकाणी सरकारवरती त्यांनी जोरदार टीका केली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। नुसते आकडे जाहीर केले असून शेतकऱ्यांना आस दाखवली असं ते म्हटले। कापूस खरेदीमध्ये महाराष्ट्र पिछाडीवरती, तेलंगणाची बाजी। जाचक अटीमुळे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा आहे थंडा प्रतिसाद। सध्या जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये आता कापूस खरेदी या ठिकाणी पिछाडीवरती गेली आहे। बियाणे दर्जाच्या सोयाबीनच्या चढ्या दराचे गोड बंगाल। दर्जेदार सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी दिसत असले तरी पुढील हंगामामध्ये हेच सोयाबीन बियाणे म्हणून शेतकऱ्यांच्या माती मारले जाण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये सहकारी आणि खासगी मिळून एकूण 174 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू। 103 लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित। हमीभावापेक्षा कमी दर दिल्यास होणार आता कठोर कारवाई। शेतमालाला कमी भाव मिळत असल्याच्या तक्रारीनंतर कृषी मंत्री भरणे यांचा इशारा बघायला मिळत आहे। सध्या जर बघायला गेलं तर शेतमालाला कमी भाव मिळत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या आणि त्यावरून आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या ठिकाणी कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। मोठी बातमी, अतिवृष्टीग्रस्तांना 191 कोटींची मदत, शेतकऱ्यांना दिलासा। एकंदरीत जर बघायला गेलं तर जून ते ऑक्टोबर दरम्यान अकोला जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते। या पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यामध्ये आली होती। त्यानुसार आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 191 कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यामध्ये आला असल्यामुळे आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा या ठिकाणी मिळाला आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। सध्या जर बघायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होत असल्यामुळे रब्बी हंगामासाठी आता शेतकऱ्यांना मोठा आधार या ठिकाणी मिळत आहे। कारण की शेतकऱ्यांच्या या ठिकाणी खरीप हंगामामध्ये मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना रब्बी हंगामावरती आशा आहे।
कांद्याचे भाव कोसळल्यामुळे रास्ता रोको मुंबई आग्रा महामार्गावरती संतप्त शेतकऱ्यांची ठिय्या देत जोरदार घोषणेबाजी बघायला मिळत आहे। कांद्याच्या दरातील घसरणीमुळे मुंबई आग्रा महामार्गावरती शेतकऱ्यांनी ठिय्या देत जोरदार घोषणेबाजी करत रास्ता रोको केल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। शेतकरी देखील आता तीव्र नाराज झाले। 5,40,000 शेतकऱ्यांना 1,002 कोटींची मदत, 85,000 शेतकरी वंचित, ई-केवायसी ॲग्रीस्टॅक नोंदणी करण्याचे आव्हान सध्या जर बघायला गेलं तर आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। एकंदरीत जर बघायला गेलं तर आता अहिल्यानगर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होत असून आतापर्यंत 5,40,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1,002 कोटींची मदत या ठिकाणी जमा झाली असून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळाला आहे। आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांना केवायसी आणि ॲग्रीस्टॅक मध्ये नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले। शेती आतबट्ट्यात शेतमाला समभावाचा आधार नाही। एकीकडे नैसर्गिक आपत्तींनी पिकांचे नुकसान वाढून उत्पादन घटत आहे। उत्पादित शेतमाला समभावाचा देखील आधार मिळत नसल्याचे सध्या अनेक ठिकाणी बघायला मिळत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी केली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। शेतकरी देखील आता संकटामध्ये सापडले आहेत। पावसाला पोषक हवामान, राज्यातील बहुतांश भागामध्ये थंडीचा कडाका कमी। सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान सध्या बघायला मिळत असून राज्यातील बहुतांश भागामध्ये थंडीचा कडाका आता कमी झाला आहे। सोयाबीनचे नवे वाण विकसित, सध्या जर बघायला गेलं तर येत्या खरीप हंगामामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी एक मोठा पर्याय उपलब्ध होणार आहे। अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रादेशिक संशोधन केंद्राने विकसित केलेले सोयाबीनचे नवीन वाण आता प्रसारणाच्या उंबरठ्यावरती आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सध्या जर बघायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी नुकसान भरपाईची आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा झाले नसल्यामुळे आता या ठिकाणी मुख्य सचिवांच्या बैठकीमध्ये आता प्रमुख निर्देश या ठिकाणी देण्यामध्ये आले असल्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। मुख्य सचिवांची एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमुळे आता प्रशासकीय स्तरावरती अनुदान वाटप जलद करण्यासाठी कारवाई करणे बंधनकारक झाले असल्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नव्हता तर अशा शेतकऱ्यांना देखील आता मोठा दिलासा मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून देखील आता तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वाटप करण्याच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती तातडीने रक्कम जमा करण्याची कारवाई या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। गेले काही दिवस झाले शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत असले तरी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसल्याचे या ठिकाणी समोर आलं असल्यामुळे आता बैठकीमध्ये प्रमुख निर्देश देण्यामध्ये आले। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। पीएम किसान योजनेचा 21 हप्ता जमा झाला असून आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत। राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाणार असून आता येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये हप्ता जमा होण्याची दाट शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत असल्याची माहिती सध्या आपल्याला बघायला मिळत आहे। कापूस वेचणीला परप्रांतीय मजूर, सध्या जर बघायला गेलं तर अतिवृष्टीमुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली। सर्वाधिक फटका कपाशीला बसला। प्रतवारी घटल्याने दर मिळेना अशा दुहेरी हानीमधून वाचलेल्या कपाशीची वेचणीसाठी मजूर मिळत असल्याची सध्या स्थिती असल्यामुळे आता कापूस वेचणीसाठी परप्रांतीय मजूर बोलावे लागत असल्याचे चित्र। शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे अनुदान रखडले। कृषी विभागाअंतर्गत योजना 1.5 वर्षापासून शासनाकडूनच निधी नाही। सूक्ष्म सिंचन योजनेसाठी 7 कोटींवरती रक्कम, निधी अभावी अन्य योजनांची पूर्तता रखडली। शेतकरी देखील निधीच्या प्रतीक्षेमध्ये। अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या 31,728 कोटींच्या पॅकेजची घोषणा केली। तसेच शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यामध्ये येईल असा दावा सरकारने केला, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत निधी जमा करण्यास अडथळा येत आहे। फार्मर आयडी आणि केवायसी अभावी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झाली नसल्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून केवायसी करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक केले नसेल तर अशा शेतकऱ्यांना आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करण्याचे आव्हान।
सोयाबीन खरेदी कुठे अडकली? सध्या जर बघायला गेलं तर शासकीय हमीभाव केंद्रावरती शेतकऱ्यांनी नोंदणी केली, पण सोयाबीन कधी खरेदी होणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. सद्यस्थितीमध्ये शेतकरी खरेदीच्या प्रतीक्षेमध्ये असले तरी अद्याप देखील बहुतांश ठिकाणी सोयाबीन खरेदी सुरू झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आता संताप देखील व्यक्त केला असल्याचे बघायला मिळत आहे. सध्या जर विचार केला तर सरकारच्या माध्यमातून 15 तारखेपासून या ठिकाणी हमीभाव केंद्रे सुरू करण्यामध्ये येत असली तरी बऱ्याच ठिकाणी सोयाबीन खरेदी या ठिकाणी सुरू झाली नसल्याचे चित्र आहे. शिवराजसिंह चौहान यांनी सादर केला बियाणे विधेयक 2025चा मसुदा. शेतकऱ्यांच्या हक्कांवरून वाद निर्माण होण्याची देखील शक्यता आहे. बियाणे विधेयक 2025चा मसुदा प्रसिद्ध करण्यामध्ये आला आहे. या मसुद्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई आणि बियाणे गुणवत्ता नियंत्रणाबाबत आता प्रश्न उपस्थित होण्याची देखील सध्या दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आता त्या बहिणींची खीर नाही, एकाने एक पैसा वसूल करणार, पगारवाढ देखील रोखणार. सध्या जर बघायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट असून लाडकी बहीण योजनेमध्ये आता मोठा घोटाळा झाला असल्याचे या ठिकाणी समोर आला आहे. अंदाजे 5,000 सरकारी कर्मचारी आणि 3,000 शिक्षकांनी योजनेची रक्कम घेतली. महत्त्वाची बातमी, केंद्राने अलीकडेच पीएम किसान योजनेमध्ये अनेक नवे फिल्टर आणि पात्रता तपासणी प्रक्रिया जोडल्या आहेत. यामध्ये आधार लिंकिंग, केवायसी, जमीन नोंदणी पडताळणी, डुप्लिकेट लाभधारक तपासणी यांचा समावेश आहे. यामुळे आता मोठ्या प्रमाणामध्ये नॉन एलिजिबल आणि डुप्लिकेट नोंदी आढळल्या असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. यामुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र देखील करण्यामध्ये येत असून आतापर्यंत पीएम किसान योजनेमधून तब्बल 6 लाख शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले. पाटोद्याच्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून देखील त्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम नाही. सरकारच्या माध्यमातून अनुदानाच्या लाभाकरिता केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले होते. मात्र आता बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसी केली असली तरी त्यांच्या खात्यावरती अजून देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आता सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचं बघायला मिळत आहे. महत्त्वाची बातमी, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेमध्ये असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा म्हणजेच की नमोचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वितरित केला जात असतो. त्यानुसार आता नमोच्या 8व्या हप्त्यासाठी राज्यातील 90 लाख शेतकरी या ठिकाणी पात्र ठरले असून साधारणतः 1800 कोटी रुपयांचा निधी आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता पीएम किसान योजनेच्या हप्त्यापाठोपाठ नमो शेतकरी योजनेचा देखील 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येणार आहे. साधारणतः 5 ते 10 दिवसांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही देखील रक्कम म्हणजेच की नमोचा हप्ता जमा होण्याची शक्यता. कांदा दरातील घसरणीमुळे संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको आपल्याला बघायला मिळत आहे. कांद्याच्या दरातील घसरणीमुळे आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या ठिकाणी होत असल्यामुळे कांदा दरातील घसरणीमुळे संतप्त शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी आता रास्ता रोको केला आहे. जीएम तंत्रज्ञानाबाबत सरकारला मर्यादा, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली माहिती. जीएम तंत्रज्ञानाबाबत आमच्या मर्यादा आहेत. जीएम ऐवजी जीमोन एडिटिंगच्या माध्यमातून भारतीय शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती. देशामध्ये विक्रमी अन्नधान्य उत्पादन, सर्व रेकॉर्ड तोडले, केंद्राचा अंतिम अंदाज जाहीर झाला आहे. सध्या जर बघायला गेलं तर आता देशामध्ये विक्रमी अन्नधान्य उत्पादन बघायला मिळत आहे. सर्व रेकॉर्ड तोडले असा या ठिकाणी केंद्राचा अंदाज. अतिवृष्टीमुळे कांदा बियाणांची कमतरता, भाव गगनाला, बियाणांसह लागवड खर्चामध्ये देखील वाढ, शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट. सध्या जर बघायला गेलं तर अतिवृष्टीमुळे आता कांदा बियाणांची कमतरता आपल्याला बघायला मिळत आहे. कांदा बियाणांची आता टंचाई झाली असल्यामुळे कांदा बियाणांच्या दरामध्ये चांगलीच या ठिकाणी सुधारणा झाली असून शेतकऱ्यांपुढे आता नवीन आर्थिक संकट. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आता नुकताच पीएम किसान योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईची आणि रब्बी अनुदानाची देखील या ठिकाणी रक्कम जमा होत आहे. त्याचबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा देखील 8वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मोठा आधार मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया काय आहे, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.